नमस्कार. सर्व लाडक्या बहिणींचे या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. तर आपणास सर्वांस अपेक्षित आहे की डिसेंबरचा पुढील हप्ता हा कधीपासून वाटप होणार आहे. सध्या सर्वत्र सोशल मीडियावर अफवा पसरवल्या जात आहेत की हा डिसेंबरचा महिना हा उद्या चालू होणार आहे. 12 जिल्ह्यांमध्ये वाटप चालू आहे आणि उद्या म्हणजेच शनिवारी 7 तारखेला चालू होणार आहे वाटप. परंतु ह्या सर्व काही अफवा आहेत. आतापर्यंत तरी कोणत्याही जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा वाटप नाही, कोठेही नव्याने पैसे वाटप करण्यात येत नाहीत आणि यावर निर्णयसुद्धा आत्तापर्यंत झालेला नाही. काल झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पहिले मुख्यमंत्री होते, आता एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री आहेत, तर त्यांनी सांगितलेले आहे की लाडकी बहीण योजना ही आम्ही लवकर अशी चालू करणार आहेत आणि डिसेंबरचा हप्ता हा लवकरात लवकर लाडक्या बहिणींच्या हातामध्ये गेला पाहिजे अशी त्यांनी सांगितलेले आहे. आणि त्यांनी पुढे सांगितलेले आहे की आम्ही जाहीर केलेल्या ज्या काही योजना आहेत त्या फक्त कागदावरच ठेवत नाहीत, तर त्यांची पूर्णतः अंमलबजावणी करत असतो. ते पुढे म्हणाले की मंत्रिमंडळ सर्व काही स्थापन झाल्यानंतर, अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आम्ही लवकरात लवकर लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा चालू करणार आहेत. म्हणजेच डिसेंबरचा हप्ता हा चालू होणार आहे. म्हणजेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो काही डिसेंबरचा हप्ता पुढील आहे त्याची तारीख अशी दिलेली नाही, परंतु लवकरात लवकर डिसेंबरचा हप्ता हा सर्वांना मिळणार आहे असे त्यांनी सांगितलेले आहे. तर मित्रांनो, विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना ही गेम चेंज ठरली. या लाडकी बहीण योजनेमुळे महायुती सत्तेत आली असा दावा यांचा आहे. सर्व नेते मंडळी असे सांगत आहेत की महायुती ही लाडकी बहीण योजनेमुळे सत्तेमध्ये आली. त्यामुळे शपथविधीनंतर आता महायुतीनं लाडक्या बहिणींना दिलेलं 2100 रुपयांच्या आश्वासनाची पूर्तता कधी होणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. तर यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि 2100 रुपयांबाबत आगामी अर्थसंकल्पात विचार करण्यात येईल असे स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी या अगोदरच दिलेले आहे. तर विरोधकांचे म्हणणे आहे की ही योजना जानेवारीपासून सुरू करण्याची मागणी केलेली आहे. म्हणजेच विरोधकांचे म्हणणे आहे की ही लाडकी बहीण योजना आहे ही जानेवारी महिन्यापासून चालू करा असे विरोधक बोलत आहेत सत्ताधाऱ्यांना. तो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या मतावर ठाम आहेत आणि काही झाले तरी ते डिसेंबर महिन्याचा हप्ता हा लवकरात लवकर महिलांच्या खात्यामध्ये टाकणार आहेत असे त्यांनी सांगितलेले आहे. आणि या डिसेंबर महिन्याचा हप्ता लवकरात लवकर मिळण्याची शक्यतासुद्धा तशी आहे. फक्त त्याची तारीख अजूनपर्यंत क्लिअर झालेली नाही. अजून मंत्रिमंडळाचा विस्तार होणे बाकी आहे, मंत्र्यांच्या शपथविधी काही बाकी आहेत. हे सर्व काही झाल्यानंतर अर्थसंकल्प येथे सादर होणार आहे आणि अर्थसंकल्प झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता आपणास मिळणार आहे. परंतु त्याची तारीख अजूनपर्यंत जाहीर केलेली नाही, कारण अर्थसंकल्प अजून सादर झालेला नाही. त्यामुळे यामध्ये लाडकी बहिणी योजनेअंतर्गत काही निकष हे निघू शकतात, काही अटी ह्या निघू शकतात. म्हणजे एक आपण शक्यता सांगत आहे. तर त्यामध्ये पहिली शक्यता आहे की कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असल्याची कागदपत्र ही सादर करणे आवश्यक असणार अशी एक शक्यता आहे.
त्यानंतर निवृत्तीवेतन घेणाऱ्या किंवा चारचाकी वाहनांच्या कागदपत्रांची अतिरिक्त छाननी होणार अशी सुद्धा शक्यता आहे। त्यानंतर 5 एकरपेक्षा जास्त जमिनीच्या मालक असणाऱ्या महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे। आणि शेवटची आहे, एका कुटुंबात फक्त 2 महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार ही एक शक्यता आहे, परंतु सरकारतर्फे असे काही सांगितलेले नाही। परंतु काही सोशल मीडियावर आणि जे काही अधिकारी आहेत यांच्या म्हणण्यानुसार अशी शक्यता असू शकते, परंतु सरकारतर्फे असे काही जाहीर केलेले नाही। तर पाहूया पुढे अशा महिलांना सुद्धा सहभागी करून घेण्याची शक्यता आहे। जसे काही आता आपण पाहिले की 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न, त्यानंतर चारचाकी वाहन आणि 5 एकर जमीन नावावर असणे आणि कुटुंबातील 2 सदस्य किंवा त्यापेक्षा जास्त सदस्यसुद्धा घेऊ शकतात असे सुद्धा गृहीत धरावे लागेल। एकूणच यामध्ये आपण पाहिले आहे की आत्तापर्यंत तरी या नवीन सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे काही पैसे मिळतात त्याचा हप्ता हा जाहीरपणे सांगितलेला नाही, तारीख ही फिक्स केलेली नाही आणि इतर गोष्टी अजून बाकी आहेत, कारण मंत्रिमंडळाची स्थापना अजून होणे आवश्यक आहे। फक्त 3 मंत्र्यांची शपथविधी झालेली आहे, त्यामध्ये 2 उपमुख्यमंत्री आणि 1 मुख्यमंत्री। त्यानंतर इतर मंत्र्यांना सुद्धा खाते वाटप होणे बाकी आहे आणि त्यापुढे लगेचच अर्थसंकल्प सादर होईल आणि त्या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेला जो काही निधी उपलब्ध होईल त्यानंतरच तारीख ही क्लिअर करण्यात येईल आणि त्यानंतर लगेचच डिसेंबरचा हप्ता आपणास मिळेल। आणि विशेष म्हणजे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये आपणास सांगत आहे की जे काही 2100 रुपये मिळणार ते कधी मिळणार, तर ते 2100 रुपये मार्च महिन्याच्या 21 तारखेपासून पुढे मिळणार आहेत, हे लक्षात असू द्या। या अगोदर कोणी किती काही सांगत असेल परंतु ते तसे होणार नाही। आता सध्या जे आपणास 1500 रुपये हप्ता मिळत आहे त्याचप्रमाणे पैसे मिळणार आहेत। 2100 रुपयाचा हप्ता हा मार्च महिन्याच्या नंतरच म्हणजे मार्चच्या 21 तारखेच्या नंतरच आपणास मिळणार आहे। धन्यवाद। हीच होती ओरिजिनल माहिती, यापेक्षा दुसरी कोणती नाही। चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। नमस्कार।